हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड. कशा आहात सर्वजण? हे बघा आमचा लिओ कसा मस्त्या करते. बघा बघा कसा खेळते कागदासोबत. लिओ, ए लिओ, काय करताय? हे गधू. मी करत होती जेवण. आज मला खूप भूक लागली होती. काल उपवास होता, रविवार आमच्या कुलदैवतेचा. त्याच्यामुळं काल काही सकाळी उपवास सोडला 2 वाजता, मग काय जेवली नाही. त्याच्यामुळं भूक लागली होती, जेवण केलं आता. बघा कसा खेळत आहे. शिवाजीनं त्याच्या पायावर पाय दिला, लंगडा झाला. तो थोडासा लंगडत आहे, तरी आता 2-3 दिवस झाले म्हणा थोडंसं बरं आहे. लिओ, ए पिलू, आंघोळ घालून दिली तिला. आत्ता आंघोळ करून दिली. मस्त शॅम्पू वगैरे लावला, छान बढिया आंघोळ करून दिली. आता खेळत आहे. मुक्क जनावरे पोसणं म्हणजे का सोपं नाही, खूप मेंटेनन्स राहते मैत्रिणींनो. आज 8 तारीख आहे. शिवांशी शाळा चालू झाली आजपासून, त्याच्यामुळे आज खूप लवकर उठली. टिफिन करून दिला त्याचा. टिफिन घेऊन तो त्याचं करून दिल्यानंतर यांना पण जायचं होतं. बरोबर 9 वाजताच जायचं होतं. लवकर जायचं होतं डेलीपेक्षा. मग त्यांचा ते डबा घेऊन जात नाहीत म्हणा, जेवणच करून जातात. टिफिन वगैरे घेऊन जात नाहीत, जेवण करून जातात घरून. ते जेवत होते, मी जेवण करून घ्या म्हटलं. आता कपडे पण लावले मशीनला. कपडे झालेच जवळपास. आता भांडे राहिले, किचन ओटा पुसून वगैरे राहिला आहे, फरच्या वगैरे सगळं झालं पुसून. लवकर उठली तेव्हा कामं लवकर आटपली. आज एक तर कामाला वेळ झाला तर मग कामही नाही करावं वाटतं उशीर झाला की. बघा कसं खेळत आहे. आता लिओ आणि मीच आहे घरी, 2च जण आहे. शिवांशी ते आता 2 वाजता तो आला. परत त्याला जेवण देणे, चहा बिस्किट मागितला, चहा बिस्किट देणे, त्याचं चालू राहते. हे आत्ताच गेले ड्युटीवर. माझंही जेवण झालं. आता राहिलेले बाकीची कामं पटापट आटपून घेते. लिओ, लिओ बाय कर, सर्वांना बाय कर. लिओ, ए लिओ. ओके, बाय, टेक केअर.